पुढची महत्त्वाची बातमी येते। रमाई घरकुल योजनेतील घोटाळ्याच्या मुद्द्यावरून जलील आक्रमक झालेत। या योजनेमध्ये 7 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा दावा जलील यांनी केलाय। दरम्यान येथील आरोपींना खोके बहादर एकनाथ शिंदे वाचवतायत असा आरोप जलील यांनी केलाय। तर शिरसाटांनी मानहानीचा दावा दाखल केलाय, म्हणजे मानहानी आहे असं म्हणत पुढच्या काळात मोठा बॉम्ब फोडण्याचा दावा जलील यांनी केलाय। तुम्ही आता बाहेर काढा की ते जे सेक्रेटरीने अहवाल दिलेला आहे की यांच्यावर FIR रजिस्टर करा, तर त्यांना वाचवण्यासाठी कोणकोणते हे स्थानिक नेते मंडळी आहे हे सगळ्यांना घेऊन गेले कुणाकडे की एकनाथ शिंदे साहेब हे लोकांनी आपले पैसे खाल्लेले आहे, राहू द्या ना, तर त्यांच्यावर कारवाई कशा करता। मग एकनाथ शिंदे साहेब तर मग आहेच खोके बहादूर, तर त्यांनी सांगितलं हो काही नाही होणार करते उसने। आणि हे जे संजय शिरसाट साहेब करत आहे ना की इम्तियाज जलीलवर डिफमेशन, हे कशासाठी केलं माहित आहे का आपल्याला? की विधानसभेचा अधिवेशन सुरू होत आहे 30 तारखेपासून। जेव्हा कोणी हे मुद्दा विधानसभेवर उचलेल तर ते उभे राहून काय म्हणणार, हो ते सगळं खोटं बोललो होतो, त्याच्यावर मी आबरू नुकसानीचा दावा दाखल केलेला आहे, मानहानीचा दावा। शिरसाट साहेब ते मान काही नाही आहे, ते मनी आहे, मनी हानी जे झालेली आहे ना आपली, त्याच्यासाठी तुम्ही हे सगळं केलेले आहे। पण मी काही दिवसानंतर अजून बॉम्ब फोडणार। तुम्हाला असं वाटेल की बाबा बॉम्ब आतापर्यंत काय फोडत होते, ते छोटे छोटे लॉंगी पटाखे होते, आता बॉम्ब फोडणार आहे। तर विविध संघटनांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये आक्रोश मोर्चा काढला। जलील यांनी समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप करत हे आंदोलन करण्यात आलंय आणि जलीलांच्या अटकेची मागणी यावेळेला आंदोलकांनी केली आहे। दरम्यान शिरसाटांचा घोटाळा लपवण्यासाठी पैसे देऊन गर्दी जमा करण्यात आली असा आरोप जलील यांनी केलाय। तो खोटं कारण सांगून लोकांना रस्त्यावरती जमवलं असंही जलील यावेळेला म्हणाले। त्यांनी सरकारी कागदपत्रांमधला तो शब्द वाचून दाखवत आपल्यावरचे आरोप जे आहेत ते फेटाळले। महाराष्ट्र सरकारचा डॉक्युमेंट आहे, याच्यावर लिहिलेला आहे महाराष्ट्र सरकार वर्ग 2 ची जमीन SC समाजाचे गोर गरीब लोकांसाठी राखीव जमीन दुसरा कोणाच्या नावावर ट्रान्सफर होऊ शकत नाही जोपर्यंत तहसीलदार आणि कलेक्टर साहेब मेहरबान होत नाही, तो ट्रान्सफर होत नाही। हे डॉक्युमेंटवर हे शब्द लिहिलेला आहे आणि याच डॉक्युमेंटवर संजय शिरसाट साहेबांच्या 2 मुलांचं नाव आहे, ज्यांच्या नावाने ती 10 एकर जमीन हे पालकमंत्री साहेबांनी आपल्या खिशात टाकली। मोर्चा काढायचा होता तर महाराष्ट्र सरकारच्या विरोधात काढायला पाहिजे होतं। पोलिसांवर दबाव टाकून तुम्ही आणि तुमच्या मंत्र्यांनी पोलिसांच्यावर दबाव टाकून माझ्यावर अॅट्रॉसिटीचा केस केला। मी फेस करेल, मी पळून जाणारा माणूस नाही आहे। मग जेव्हा त्यांना कळलं की बाबा अॅट्रॉसिटीचा केस होऊन सुद्धा या माणसावर काही होत नाही आहे, होणारी नाही आहे, कारण या पोलिसांनी नियमाप्रमाणे काम केले नाही, या मंत्र्याच्या गुलामगिरीसाठी हे त्यांनी FIR रजिस्टर केलेले आहे। मग जेव्हा त्यांना हे कळलं तर त्यांनी डिफमेशन केस की आमचे मंत्री इतके आहे चांगले आहे की ते स्वच्छ स्वभावाचे आहे, काही भ्रष्टाचार केलेलं नाही आहे, ते पण कोर्टामध्ये मी फेस करण्यासाठी तयार आहे।